सद्गुरू दादा महाराज, सौ ताई माऊली, मंदिराचे संस्थापक सदस्य PR कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. कृपया आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याचबरोबर या ठिकाणी शिवापूर शाखेचे प्रमुख, पुरंदरे परवाचे सदस्य, तसेच खडकी शाखेचे प्रमुख कांचनताई हरिहर इथं उपस्थित आहे. त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कांचनताई पुरंदरेंना मी इथं पुढे आमंत्रित करतो. कृपया आपण पुढे यावं. श्री स्वामी समर्थ. आपण आजच्या या सोहळ्याची सुरुवात अण्णांनी जो आपल्याला जप दिलेला आहे, जो मंत्र दिलेला आहे, आपलं सगळं उज्ज्वल व्हावं या दृष्टीने जो मंत्र दिलेला आहे त्याचं पठण करण्याचं आपण मागच्या गुरुवारी ठरवलं होतं. त्याप्रमाणे सद्गुरू दादा महाराज सुरुवात करतील त्याची, त्यानंतर आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दादा महाराज. श्री स्वामी समर्थ. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य अण्णा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार. दिनांक म्हटल्यानंतर जरा गाडी अडते. आज दिनांक आहे 1 फेब्रुवारी 2024. 1 तारीख म्हटल्यानंतर काय आठवतंय का? आता आमच्यासारखे वयस्कर जे आहेत त्यांना माहिती आहे. पगार, बरोबर. 1 तारखेला सगळ्यांचा पगार होतो. म्हणजे आज एकदम खुशीच खुशी, सगळीकडे आनंदी आनंद. नोकरदार चाकरनामे आज पगार घेऊन येतात घरी, आणि येताना पेढे, बर्फी, कोणाकोणाच्या काय काय आवडीचं आहे ते घेऊन येतात. लहान लहान मुलं खुश होतात, बरोबर ना? त्यावेळेस बघा, एक आठवते का, रेडिओवर एक गाणं लागायचं किशोर कुमारचं,
खुश आहे जमाना. हा हा, अगदी बरोबर. खुश आहे जमाना आज पहिली तारीख आहे. अगदी बरोबर 1 तारखेला लागायचं. म्हणजे मला ते आठवतंय ते सगळं, की सकाळी उठल्या उठल्या तर पहिल्यांदा बातम्या वगैरे ऐकल्या त्याच वेळेस सिलोन स्टेशन असायचं तेव्हा. आणि त्या सिलोन स्टेशनवर हे किशोर कुमारांचं गाणं लागलेलं असायचं, खुश आहे जमाना आज पहिली तारीख आहे. म्हणजे जाग येतानाच वा वा आज 1 तारीख आहे, घरातलं पण सगळे खुश असायचे. कसं असतं, आता जवळजवळ प्रत्येकाकडे पैसे तसे बऱ्यापैकी आहेत. महिना अखेर हा कोणाला तसं माहीत नाही. पण त्या काळात असं होतं की पगार झाला की पहिला आठवडा गरम गरम, दुसरा आठवडा थोडासा नरम नरम, तिसरा आठवडा थोडीशी शरम शरम, चौथा आठवडा बेशरम. पैसे नाहीत, काही नाही, तुम्ही काही मागा, काही मिळणार नाही. असं त्या आठवड्यात म्हणजे काहीच मिळायचंच नाही. अर्थात काही मिळतच नव्हतं त्यावेळेस. पण असा हा त्यावेळेसचा जमाना होता. रोख पैसे मिळायचे. आता ऑनलाईन सगळं चाललेलं, पगार सुद्धा ऑनलाईन जमा होतो. कॅशची काही गरजच लागत नाही, सगळे ऑनलाईन व्यवहार होतात. हे ऑनलाईनचं प्रेम सुद्धा भलतंच असतं. असं तो काय आपला विषय नाहीये. श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवशी अजून एक घटना घडली. आज 1 फेब्रुवारी. साधारणतः गरुड झेप हा शब्द माहितीये का? ऐकलाय? गरुड झेपवाले कोण माहिती? अंतराळातील वीर आपली महिला कल्पना चावला. अत्यंत यशस्वी, नासामध्ये मोठ्या हुद्द्यावर, भारतीय वंशाच्या, यशस्वी मोहीम त्यांची जी होती ती 28 दिवसाची होती. साधारणतः जानेवारी 28-29 दिवसाची ती मोहीम होती त्यांची. पूर्णपणे यशस्वी करून आज ते परतत होते. शेवटी ते यान आहे ते. भगवंताच्या मनात काय असतं ते आपल्याला माहीत नसतं. यंत्रामध्ये काहीतरी झालं आणि पृथ्वीपासून काही किलोमीटर अंतरावर असताना यंत्र बंद पडलं. कोणाच्याच काही हातात नव्हतं. आणि एक अतिशय कर्तृत्ववान महिलेचा तिथं अखेर तो दिवस होता आजचा, म्हणजे 1 फेब्रुवारी 2003. म्हणजे आज 21 वर्ष पूर्ण झाली. असा आजचा दिवस. अशा आपल्या अतिशय कर्तृत्ववान लोक आहेत आणि ते चालू सुद्धा आहे. असेच आजचे जे कर्तृत्ववान आहेत, माझ्या समोर ते 3 जण बसलेले आहेत बघा. 3 महिला आहेत. तिघीही भगिनी आहेत. मुख्य सांगायचं म्हणजे आता आपण साधारणतः बघतो एकत्र कुटुंब पद्धती ही जवळजवळ नाहीशी झाली आहे. कांचनताई हा आपल्याला अपवाद आहे बरं का. ते 7 भगिनी 8 भगिनी एकत्र असतात ते कायम. मला तेच आठवण आली म्हणून त्या कांचनताईला म्हणजे सद्गुरू सांगितलं त्यांना पुढे बोलवा, म्हणजे ते उदाहरण आपल्याला सांगता येईल. आज ह्या 3 भगिनी जे बसलेल्या आहेत, पत्कीताई आहेत, किनीकरताई आहेत आणि मायाताई देशपांडे आहेत. 3 जण. ह्या 3ही भगिनी आहेत. त्यांनी आज इथं एकत्र महाआरती आणि महाप्रसाद, आजच्या आरतीचे महाआरतीचे म्हणून मी भाग्यवान सेवकरी जे आहेत श्री वसव किणीकर, श्री वसव पत्की आणि मायाताई देशपांडे या 3 जण. मला पत्की साहेब तुम्ही आमच्या नंदभोजचे मित्र ना? नंदकुमार भोजचे मित्र आहेत पत्की सर. ते कसं इथं आपली भेट झाली त्यावेळेस आपल्याला कळालं मला की नंदू हा माझा बालपणचा मित्र. लहानपणी आम्ही एकत्र होतो, लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत. पत्की साहेबांचं सांगायचं म्हणजे
आपण आपलं मंदिराचं जे साहित्य जे आहे, आपलं भरपूर साहित्य आहे मंदिराचं, तर ते ठेवायला जागा कुठे आहे हो? हे मंदिर तर आपल्याला समोर दिसतंय, मग ही जागा कशी काय मिळणार ना? हे ठेवायचं म्हणजे स्वामींचा दरवाजा बंद करून घ्यावा लागेल आणि बाकी इकडे तिकडे ठेवावं लागेल, फक्त काचेतून दर्शन घ्या असं होईल. तर हे जे मंदिरातलं जे साहित्य जे आपलं आहे, तर शब्द टाकायचा अवकाश, शब्द टाकायची गरजच लागली नाही त्यावेळेस मला वाटतं. त्यांचं जे पार्किंग जे आहे इथं कव्हर्ड पार्किंग, कारचं कव्हर पार्किंग आहे, तर त्यांनी सांगितलं की हे माझं पार्किंग आहे, ह्या पार्किंगमध्ये आपण आपलं साहित्य ठेवू शकता. आपण जे साहित्य ठेवतो ना, आपण म्हणतो पार्किंगमधनं साहित्य घेऊन या, असं आमचा हा वाक्प्रचारच आहे, पार्किंगमधनं साहित्य घेऊन या. अतिशय सुरक्षित. आता कार पार्किंग म्हटल्यानंतर आपण सोसायटीमध्ये बघतो की असे कार पार्किंग असतात मोठे मोठे, पण असं जे नसतं, कव्हर्ड असतं, क्लोज्ड नसतं. हे क्लोज्ड पार्किंग आहे. त्या क्लोज पार्किंगला बाजारामध्ये म्हणजे सध्या समाजामध्ये फार किंमत आहे. त्याला पार्किंग भाड्याने घ्यायचं म्हटलं तरी त्याचं भाडं खूप आहे. हे मी स्वतः अनुभवतोय, कारण माझी गाडी बाहेर आहे. श्री स्वामी समर्थ. असे आमचे पत्की सर आणि पत्कीताई, हा आपला विनय आहे ताई. श्री वसव केळीकर आणि मायताई देशपांडे यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो, त्यांचा कृपया आपण यथोचित सत्कार करावा. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं इथं स्वागत करूया. पत्कीताई, केळीकर ताई, माहीत आहे. माझ्याकडे बघा. सरांचं, पत्कीताईंचं इथलं जे मंदिरातलं जे योगदान आहे, जे खूप मोठं आहे. सद्गुरूंची अशी इच्छा आहे की आपण दोघे पुन्हा इथं व्यासपीठावर यावं. श्री स्वामी समर्थ. कार्याला महत्व देणं, ज्याचा हेतू आहे तो कसा हेतू शुद्ध निर्मळ आहे, त्याला महत्व आहे आणि ह्याची नोंद स्वामींच्याकडे घेतली गेली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. टाळ्यांचा गैर होऊ दे. या ठिकाणी पत्कीताई आपलं मनोगत इथं व्यक्त करतात. पत्कीताई. सगळ्यांना स्वामीमय नमस्कार. मला एक थोडासा माझा अनुभव किंवा एक आठवण सांगायची आहे की माझी आई खूप स्वामी भक्त होती. माझं आजोळ अक्कलकोटचं आहे आणि माझा जन्म पण अक्कलकोटचा आहे. आणि आत्ता सरांनी उल्लेख केला की या तिघी कर्तृत्ववान आहेत, पण या सगळ्यात माझ्या आईचं खूप मोठं योगदान आहे. तिने आम्हाला सर्व्हिस करायला प्रोत्साहन दिलं आणि आमची मुलंही सांभाळली. आज हे जे काय कार्य घडतंय ते तिच्या आशीर्वादानेच घडतं आहे. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद आणि स्वामींना नमस्कार. मायाताई देशपांडे बोलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता ताईंनी सांगितलं की माझी आई खूप मोठी स्वामी भक्त होती. वडील माझे दत्तभक्त होते, नेवासेचे आहेत ते. आणि आईने माझ्या कधी असं कर्मकांडात अडकून भक्ती केली नाही. नुसतं मानसपूजेने तिने इतकं कमवलं होतं की तिला दिवसातनं 3-4 वेळा स्वामी असे सहज समोर दिसायचे. आणि दवाखान्यात असताना ती ज्या दिवशी गेली त्याच्या आदल्या दिवशी 4 वाजता तिने मला आतमध्ये बोलवलं आणि मला म्हटले की ते बस समोर स्वामींची प्रतिकृती आहे, त्यांना नमस्कार कर म्हणून. स्वतः स्वामी तिला घेऊन गेले. त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आमच्यासाठी काही नाही. धन्यवाद. मायाताई, आपली भक्ती खूप थोर आहे. मी आपल्याला बघतो, कायम बघतो.
आपण तिघजण म्हणण्यापेक्षा आपण सर्वजण इथं जे आहेत, आपण सर्वजण आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये आलो. आम्ही सुद्धा खूप भाग्यवान आहोत की अशांचे साथ आम्हाला मिळते आहे आणि ह्यांचा सहवास, सद्गुरूंचा सहवास. आणि इथं जे आपण इथं जमलो एकाच उद्देशानं, सगळ्यांची स्वामींवर श्रद्धा आहे, भक्ती आहे, विश्वास आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी संयम सुद्धा आहे. श्री स्वामी समर्थ हे जे गुण आहेत ना, हे प्रत्येकाकडे असायला पाहिजेत. आणि आपल्यामध्ये तर ते ओतप्रोत होऊन आहेत. श्री स्वामी समर्थ. आपल्या मंदिरातील महिला सेवेकरी प्रमुख महिला सेवेकरी आणि महिला सेवेकरी प्रमुख आणि सुगरण हा शब्दही जिथं कमी पडेल अशा भारतीताई जोशी ते आपलं मनोगत व्यक्त करतात. भारतीताई. श्री स्वामी समर्थ. अनुभव असा म्हणणार नाही, चमत्कारच म्हणेन मी हा. कारण मागच्या मंगळवारी मला प्रचंड त्रास झाला. म्हणजे माझा पूर्ण गुडघा आखडला गेला, मला चालताच येत नव्हतं अजिबात. आणि घरातल्या घरात सुद्धा मला भिंतीला धरून चालायला लागायचं. दवाखान्यात नेलं, एक्सरे वगैरे काढला, गुडघ्याला प्रचंड सूज आली म्हणून सांगितलं आणि तुम्ही अजिबात बेडवरनं खाली उतरू नका म्हणून सांगितलं. म्हणलं आता पंढरपूरला जायचं होतं आम्हाला. म्हणलं आता कसं काय करणार, आता 2-3 दिवस राहिलेत. मग म्हणलं आता शेवटी आपले डॉक्टर आहेत म्हणलं दादांच्याकडे, म्हणलं आपण बघू काय म्हणतात ते, नाहीतर मग कॅन्सल करायचं माझं जाणं. मग त्या दिवशी सकाळी आलो, दादाने अनुभव हे सांगितलं, उपाय सांगितला मला. पण 2 दिवसात माझं पूर्णपणे ठणका म्हणजे अगदी वेदना पूर्णपणे गेल्या माझ्या. म्हणजे मी जाईन का नाही असं मला खात्री नव्हती. म्हणजे मी म्हणत होतो की माझ्या बोलली तुम्ही दुसऱ्या कोणालाही घ्या, कारण जागा रिकामी नको हे करायला. पण शनिवारी मला एकदम म्हणजे इतकं रिलॅक्स झालं की मला चालता यायला लागलं. वेदना पण सूज होती पायावरती, पण डॉक्टरने सांगितलं की सूज आहे तर चालायचं नाही अजिबात तुम्ही. म्हणलं ठीक आहे, निदान तिथं जाऊन पंढरपूरला बसू तरी शकतो आपण, सोहळा बघू शकतो तिथं. मग गेल्यानंतर तिथं सकाळचा कार्यक्रम सगळा व्यवस्थित पार पडला, पण थोडी सूज होती. मग आमच्या घरातले म्हणले की तू पालखीला नको जाऊ, चालणं होईल तिथं. म्हणलं ठीक आहे, मग बसून राहीन मी घरात. पण मग काय मला झालं त्यावेळेला, पालखी दाराच्या बाहेर निघाली, पण म्हणलं नाही मी 5 पावलं तरी चालते. पण 5 पावलं कुठलं, मी अख्खे 2 तास पूर्ण हिंडून आले, मला काहीही झालं नाही. 2 तास पालखी चालली होती, त्यामुळे मला काही जाणवलंच नाही. आणि विशेष म्हणजे घरी पुन्हा 6 तासाचा प्रवास, 12 तास प्रवास झाला तरी मला काही त्रास झाला नाही. घरी आल्यानंतर बघतो तर सूज पूर्णपणे गेलेली माझी पायाची. म्हणजे हे कृपादृष्टी स्वामींची आणि दादांची आहे आणि त्यांच्यामुळे मी आज तो सोहळा सगळा पूर्णपणे अनुभवू शकलो आणि त्याचा आनंद घेऊ शकले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे असे चमत्कार घडतात, पण त्यासाठी काय लागतं? श्रद्धा लागते, पूर्णपणे भक्ती लागते आणि 100% विश्वास लागतो. संयम तर हवाच आहे प्रत्येक गोष्टीला. प्रीतीताई आपली भक्ती पण आहे, भक्त आपली सेवा इथं आहे. विश्वास आहे त्याशिवाय आपल्याला हे असं होऊ शकत नाही. हे असे अनुभव बऱ्याच जणांना इथे येतात. बरेच जण इथे येतात, आपापल्या समस्या घेऊन येतात. सद्गुरू इथं सकाळी आणि संध्याकाळी इथं असतात. जी त्यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे, अण्णांचं जे कार्य आहे, अण्णा महाराजांचं जे कार्य, ते असं पुढं आता ते चालू आहे, कुठेही थांबलेलं नाही. त्याच पद्धतीने मंदिराचं कार्य सुरू आहे, मंदिराचा विस्तार सुरू आहे, प्रसार आणि प्रचार सुरू आहे. सद्गुरू येतात, उपाय सांगतात, स्वामी भक्त ऐकतात आणि त्यांना त्याचे रिझल्ट सुद्धा मिळतात. असे सद्गुरू दादा महाराज. आणि असे आमचे भक्त सुद्धा असेच आहेत की विश्वासाने श्रद्धेने इथे येतात आणि मग फळ मिळायला काय दूर नाही. आज 1 तारीख आहे, फळ लगेच मिळणार. श्री स्वामी समर्थ सद्गुरू दादा महाराज. श्री स्वामी समर्थ.
वातावरण जरा मगाशी थोडंसं भावूक झालं होतं. आपण एक गजर करू आणि मग परत प्रबोधन सुरुवात करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वातावरणाला खूपच फरक पडलाय. सगळं भारावून गेल्यासारखं दिसतंय. सद्गुरूंची अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. मी आज जरा आणखीन एक वेगळ्या कारणाने मी वाट बघत होतो ह्या गुरुवारची. त्याचं कारण असं होतं की हा प्रसाद आपला आहेच आहे. ह्याचा आज विशेष म्हणजे चित्रा नक्षत्र आहे. आज गुरुवार आहे आणि चित्रा नक्षत्र म्हणजे दत्त महाराजांचा जो पहिला अवतार झाला श्रीपाद श्री वल्लभ, त्यांच्या आवडीचं नक्षत्र. आणि आज खूप आपण भाग्यवान आहात. हा मला उल्लेख करायचा होता, तर मला असं कुठेतरी मनामध्ये असं होतं की बहुतेक हल्ल्यासाहेब हा उल्लेख करतील तो मला करायला मिळणार नाही, पण हल्ल्यासाहेब विसरले, तुम्हाला करायला मिळाला. आणि आपल्या तोंडून स्वामींच्या बोलण्याने हा उल्लेख व्हायचा होता. आणि आपले वडील जे दत्तभक्त होते तर त्यासाठी ते राहिलेलं होतं आणि स्वामींनी सांगितलं. श्री स्वामी समर्थ. एक आपल्याकरता आणखीन आनंदाची गोष्ट आहे. आणखीन एका कारणाकरता मी परत वाट बघत होतो. अयोध्येला आता नुकताच रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापना जो कार्यक्रम झाला, त्यासाठी संपूर्ण भारतातनं निवडकच लोकांना बोलवलं गेलं होतं. त्यामध्ये सुद्धा काही सेवा करण्याकरता त्यातून परत निवडक सेवेकरी असे बोलवले होते. मग भारतातून सगळ्या, मग त्याच्यात महाराष्ट्रातून, त्याच्यात काही पुणे मुंबई सारख्या शहरातनं, मग त्याच्यातून पुण्यामधून, आणि पुण्यामधून असं आपला जो सेवेकरी आहे आपल्या मंडळाचा श्री विनीत नांगरे, तर मी त्याला पुढे बोलवतो की हे आपलंही भाग्य. आणि ह्या क्षणाची मी सुद्धा वाट बघत होतो की ही सेवा करून विनीत इथं कधी मंदिरामध्ये येईल आणि मी हा कधी उल्लेख करीन. हा आपल्याकरता खूप गौरव आहे. आपल्या मंदिराकरता खूप अभिमानाचा क्षण आहे की विनीत तिथे गेला आणि प्रत्यक्ष म्हणजे आपल्यापैकी कुणी तिथे जाण्या अगोदर किंवा ह्या सगळ्या भारत भूमीतनं जी लोक तिथे जाणार त्याच्या अगोदर त्याला तिथे जाण्याची संधी मिळाली आणि सेवा करण्याची संधी मिळाली. तर एकदा खूप जोरदार टाळ्या परत विनीत करता व्हाव्यात. बोलणार आहे. श्री स्वामी समर्थ. ही जी संधी मिळाली ही केव्हा आणि केव्हा श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट हे एक श्रीराम पथक ढोल ताशा पथक आहे पुण्यामधलं. ही जे काय आहे हे जे ट्रस्ट हे RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे आम्हाला तिथे जाण्याची संधी मिळाली.
आणि त्या ठिकाणी वादन सेवा हे आम्हाला भाग्य मिळालं. आणि योगायोग असा होता की तिथले जे कोषाध्यक्ष जे आहेत गोविंदगिरीजी महाराज, त्यांचा तारखेली 75वा वाढदिवस त्याच दिवशी नेमका होता. हे भाग्य आम्हाला त्या दिवशी लागलं. आणि अजून एक उल्लेख असा करण्याचा एक नमूद करतो की मी इतका भाग्यवान आहे की दादांच्या कृपेने श्रीराम लल्लांचं माझं 3 वेळा दर्शन झालं एकाच वेळेस. त्याचप्रमाणे आमचं काशी विश्वेश्वराच्या मंदिरात सुद्धा वादन झालं. तर तिथे सुद्धा दर्शनाची अनुभूती अशी झाली की मी इतका भाग्यवान समजेल की शिवलिंगाला मला स्पर्श करण्याचा योग आला आणि काशी विश्वेश्वराचा अभिषेक करण्याचा मला तिथे एक संधी मिळाली. हे सर्व गुरु आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही या सर्व गोष्टी. तर दादांचे मी खूप धन्यवाद मानतो यासाठी. श्री स्वामी समर्थ. आम्ही सर्वजण वाट बघत होतो. आज असं म्हणलं की बहुतेक विनीतला यायला पण उशीर होतो बँकेमध्ये, जनता बँकेत. समजा उशीर झाला, कार्यक्रम संपला तर मग सांगण्यामध्ये म्हणजे तसा गौरव आहे आपल्याला पण आज आपल्या सर्वात समोर जे सांगायचा आनंद असतो तो विनीतला इथं आल्यानंतर सुद्धा तो आनंद जो मिळतो तो वेगळाच होता. पण तो योग आज जमून आला आणि आपल्या सगळ्यांच्या समोर हे सांगण्याचं, त्याचं कौतुक करण्याचं आजचा हा क्षण आपल्याला प्राप्त झालेले. पुन्हा एकदा काळ्यांच्या गजरात आजचं पत्कीताईंनी सांगितलं की मानसपूजा किती श्रेष्ठ होती की प्रत्यक्ष महाराष्ट्रांना दर्शन द्यायचे. आणि ह्या 2 गोष्टी असतात सेवेमध्ये सुद्धा, मानसपूजा आणि गायन सेवा. गायन सेवा आपण नेहमी उल्लेख करतो. हलदार साहेब नेहमी सांगतात की गायन सेवा म्हणजे स्वामींच्या जवळ जायचा एक खूप चांगला मार्ग आहे. तसा मानसपूजेमध्ये जे आपण मनामध्ये जी कल्पना करतो ना ती प्रत्यक्ष ते घडत असतं त्यावेळेला सुद्धा. फक्त ती मनाची उत्कटता पाहिजे मनामध्ये. आपण रोज त्या वेळेला ती मानसपूजा केली पाहिजे. आता आपण कसं करतो, ही भौतिक पूजा की आपण फोटोची पूजा, मूर्तीची पूजा आपल्या वेळा ठरलेल्या असतात नसतात. कधी सकाळी 7 वाजता करतो, कधी 8 वाजता करतो. तर तसं नाही, मानसपूजा जर का ती योग्य वेळेला केली तर त्याचं फळ आता जसं सांगितलं त्यांनी की प्रत्यक्ष महाराष्ट्रांना दर्शन देतो. कारण स्वामींना सुद्धा त्या वेळेला तिथे येणं भाग पडतं मानसपूजेच्या वेळेला. एकदा एक किस्सा घडला होता गजानन महाराजांच्या बाबतीत. किस्सा होता तो गजानन महाराजांची सेवा एक मानसपूजा एक भक्त इथे करत होते आणि गजानन महाराजांचा गुलाबाचं फूल खूप आवडायचं आणि तो भक्त काय करायचा, रोज त्याच वेळेला बरोबर ते फूल तिथे व्हायचं. आणि सगळे एकदा भक्त शेगावला जे बसलेले होते, गजानन महाराज तिथे बसले होते. ती वेळ फक्त यावी लागते, आपली पूजा कधी मान्य होईल. आपण आज लगेच सुरू केलं की आज आपल्याला ते फळ तिथे पोहोचेल किंवा ते फूल तिथे पोहोचेल असं नसतं. ते योग्य वेळ तिथे पोहोचतं ते. आणि अनेक दिवसांच्या ह्या तपश्चर्याने, ही सुद्धा तपश्चर्या आहे. आपण असं नुसतं ऐकतो की ऋषी मुनी अरण्यात तपश्चर्या करतात, तर तसं नाही, आपण घरी राहून सुद्धा ही करू शकतो. ही एक तपश्चर्याच आहे. भले 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष कधी काय असेल. त्या भक्ताचं भाग्य उद्याला आलं की एक दिवस गजानन महाराज जेव्हा बसले ते आजूबाजूला सगळे सेवेकरी होते आणि अचानक गुलाबाच्या फुलाचा घमघमाट सुटला. कोणाला काही कळेना की हा वास कुठून येतोय. मग गजानन महाराज सांगितलं की अरे तो त्याचं नाव घेतलं, तो तिथे माझी पूजा करतोय म्हणले, तो मला तिथं तो फुलं वाहतोय, त्याचा सुगंध इथे आलाय. फुलं नाही आली पण त्याचा सुगंध इथे आलाय. आणि ज्या त्या भक्तांनी त्या गजानन महाराजच्या ज्या पाया पडली ती लोक, तर त्यांच्या पायाला तो गुलाबाच्या फुलाचा वास येतो. कारण तो भक्त जो होता पुण्यातला, तो मानसपूजेमध्ये ते गुलाब पुष्प रोज चरणावर त्यांनी वाहतोय. असं मानसपूजा म्हणजे की आपण कल्पना करायची असते, मी अत्तर लावतोय, मी स्वामींना आंघोळ घातली, मी स्वामींचं अंग पुसलोय, मी स्वामींना अत्तर लावतोय, मी अष्टगंधा लावतोय. हे सगळं आपण मनामध्ये करायचं असतं. आणि तो भक्त जेव्हा पुण्यात सगळं झाल्यानंतर जी गुलाबाची फुलं रोज व्हायचा, तर त्या दिवशी ती फुलं गजानन महाराजांच्या पायापाशी ती पोचली आणि मग त्यांच्या पायाला तो गुलाबाच्या फुलाचा वास येत होता. इतकं त्या मानसपूजेचं सामर्थ्य आहे, इतकं त्याचं महत्व आहे, इतकी त्याची उत्कटता आहे. उत्कटता आपल्या मनामध्ये पाहायला बघतो आणि रोजच्या रोज ती घडली पाहिजे. ती अगदी वेळेचं नाही जमलं समजा, थोडंसं मागे पुढे झालं, पण मनाने आपण जरूर, जे मी सांगत असतो ना, नाम आणि स्मरण,
मनाने आपण कुठेही असा, पण जर का आपण इथे मंदिरात आलो, आपण स्वामींच्या समोर आहोत, आपण स्वामींना नमस्कार करतोय, तर आपली ती सुद्धा पूजाच होती आणि ती सुद्धा आपल्याला सेवा इथे पोहोचते. ती भक्तिताईंच्या आईंनी जे केलं होतं, इतके वर्षाचं त्यांना ते फळ महाराज देत होते की ज्या प्रत्यक्ष दर्शन देणं हे खूप खूप म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे. अशक्य नाही, पण खूप अवघड गोष्ट आहे. ती मानसपूजेने त्यांनी साध्य करून दाखवली आणि शेवटच्या क्षणी दर्शन हे तर महत्पुण्य येतं. महत्पुण्यवान म्हणलं पाहिजे आपल्या आई. आणि अशा आई इथे येत होत्या आणि आपल्या मंदिरामध्ये येत होत्या आणि आम्ही सुद्धा त्यांचं दर्शन करत होतो. हे सुद्धा आमचं पुण्य म्हणलं पाहिजे. हा खूप एक भावनिक क्षण, आपली एक भावनिक आठवण असते ती. महाराज हे आपलं जे जवळची जी व्यक्ती जाते ना, ते दुःख आपल्याला जे काय असतं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल, प्रत्येकाने कुठे ना कुठे, पण ते सहन करण्याची ताकद महाराज देतात. मग ती ताकद आपण मानसपूजेमधनं मिळवू शकतो, नामस्मरणाने मिळवू शकतो, किंवा भौतिक सेवा म्हणजे पूजा अर्चा याच्यामध्ये सुद्धा मिळू शकतो. फक्त त्याच्याशी कायम संबंधित राहिलं पाहिजे. नुसतं काय होतं म्हणजे आपण नाम घेतल्याने काय होतं. आता आज हा जो किस्सा आहे, हा चित्रा नक्षत्र म्हणजे जे म्हणलं श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज, तर हे कसे आले की हे अवतार आहेत, पण मूळ कोण आहे की श्री गुरुदेव दत्त. मग गुरुदेव दत्त म्हणल्याने काय होतं, एक छोटीशी गोष्ट त्याच्यामध्ये आहे. एका गावात एक साधू आलेले असतात आणि ते नेहमी काही बोललं की सुरुवातीला श्री गुरुदेव दत्त. आता आपण कसं एकमेकाला भेटल्यावर आपण पहिले सुरुवातीला आपण स्वामी ओम म्हणतो, तर श्री स्वामी समर्थ. काही सुरुवात करायची असेल, आपण लिहायचं असेल तर श्री स्वामी समर्थाची सुरुवात करतो. तसं ते साधू महाराज नेहमी श्री गुरुदेव दत्त म्हणायचे. अनेक जण त्यांच्याकडे दर्शनाला यायचे, काही उपाय, काही मार्गदर्शन. तर ते काय झालं की पहिलं सांगायचं श्री गुरुदेव दत्त म्हणा, मग मी पुढचं सांगेन काय असेल ते. एक दिवस एक बाई मुलाला तिच्या घेऊन जाते. तो मुलगा तरुण असतो, पण काही काम धंदा नाही, उन्हाळ्या करणं, गावामध्ये फिरणं. तेवढी ह्या साधूच्या जर का मार्गदर्शनाने काही आपल्याला मिळालं, सुधारला मुलगा, ती त्याला घेऊन जाते ते साधूंच्याकडं. ती नमस्कार करते. हा मुलगा काय नमस्कार करत नाही. ती त्याला सांगते अरे नमस्कार कर. आता 22-25 वर्षाचा मुलगा, समज काहीच नाही, पण आणि असली तरी ती दाखवायची नाही म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे, म्हणजे हे सगळं खोटं आहे, हे सगळं त्याला ते सिद्ध करायचं असतं. तो त्या साधूंच्या जवळ जातो. आई प्रश्न विचारणार तर साधू त्याला म्हणतात की तू पहिलं गुरुदेव दत्त म्हण, श्री गुरुदेव दत्त. ती म्हणते श्री गुरुदेव दत्त. मग ती नमस्कार करते. मग साधू म्हणतो काय, तर ती सांगते हा असा मुलगा आहे, काहीच कामधंदा करत नाही, आता हे एवढं वय झालंय, गावामध्ये उन्हाळका करतो, कुठं देवधर्माला विश्वास नाही, अजिबात काही नाही, ह्याला तुम्ही सुधारून द्या. मला एक आनंद होईल, माझं उर्वरित जे आयुष्य आहे पुढचं, मी आता वयस्कर होणार, माझा मृत्यू होणार, पण त्याच्यानंतर काय होणार. हा मुलगा जर का आत्ताच कामधंद्याला लागला नाही तर ह्याचं पुढं कसं होणार, ही चिंता आत्ता मला आहे, त्याच्या वडिलांना पण आहे. त्याचे वडील आजारी असतात घरी, तो त्यांच्याकडेही लक्ष देत नाही. सगळं त्या गारानं गाते ती. मग ते साधू महाराज म्हणतात त्या मुलाला की तू श्री गुरुदेव दत्त म्हण. आता त्या मुलाला माहिती आहे आपल्याला काही ह्याच्यातलं करायचं नाहीये. तो म्हणतो श्री गुरुदेव दत्त म्हणल्याने काय होईल. साधू म्हणतात बघ तुझ्या तोंडी आपोआप आलं श्री गुरुदेव दत्त आलंच की म्हणतात. एवढंच तू म्हण म्हणले, बाकी काय नाही, तुझं आयुष्य सुधारून जाईल. तो म्हणतो तसं नाही, मला तुम्ही उत्तर द्या, श्री गुरुदेव दत्त म्हणल्याने काय होईल. परत दुसऱ्यांदा नाम आलं. ते म्हणतात तुला उत्तर मी काय देणार नाही, तू ज्याला पाहिजे त्याला हा प्रश्न विचारत जा, मी तुला उत्तर काय ह्याचं देणार नाही. मग त्या मुलाला वेळच लागतो, ज्याला भेटेल त्याला तो विचारायचा श्री गुरुदेव दत्त म्हणल्याने काय होते. त्याला कोणीच उत्तर देऊ शकत नाही, कारण काय होतंय म्हणजे त्याला प्रश्न काय त्याच्या मनामध्ये. पण अशी एक गोष्ट घडते की ते अखंड नाम त्याच्या मनामध्ये हळूहळू ते यायला लागतं त्याच्या तोंडी. वर्ष लोटतात, त्या मुलामध्ये कुठेतरी थोडीशी सुधारणा होती, पण दरम्यान त्याचे आई वडील त्यांचं निधन होतं. आणि असं होतं की थोडंसं एक 50 वर्षाच्या आत त्या मुलाचं निधन होतं. आणि निधन झाल्यानंतर मनुष्य कुठे जातो आपल्याला माहिती, पण तो स्वर्गामध्ये जातो. यमाच्या समोर उभा राहतो, त्याचा जो लेखाजोगा असतो तो त्या चित्रगुप्ताकडनं मांडला जातो. तो मुलगा यमाला सांगतो की तुम्ही आता मला इथं आणलंय, म्हणतो लवकर आणलं. यम म्हणतात लवकर नाही, तुझी वेळ झाली म्हणून तुला आणलेलं आहे.
मग तो म्हणतो आता ठीक आहे, मला आणलंच आहात, तर आता माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. तर यमाला पण प्रश्न विचार, श्री गुरुदेव दत्त म्हणल्याने काय होतं. तर यम थोडंसं चक्रावून जातो. तो म्हणतो बघा, तुम्हाला उत्तर आलं नाही तर मला माझ्याबरोबर तुम्हाला पंखा घेऊन यावं लागेल. ते म्हणतात कुठं. तो म्हणतो जो कोणी उत्तर देईल मी सगळीकडे फिरणार, तर तुम्ही मला इथं आणलं ना, मी सगळ्या देवांना भेटणार, तुम्ही माझ्याबरोबर पंखा घेऊन माझ्या मागं मागे यायला लागेल. तर तो यमालाही प्रश्न पडतो, याचं उत्तर माहिती नाही. म्हणतो घ्या पंखा, म्हणतो चला माझ्याबरोबर. तिथून शंकराकडे जातात. शंकराला श्री गुरुदेव दत्त म्हणल्याने काय होतं. आता शंकरही विचारात पडतात, म्हणजे काय होतं, म्हणजे काय उत्तर काय द्यायचं, त्याला काय अपेक्षित येतं मुलाला. तर तो म्हणतो बघा, तुम्हाला नाही आलं, तुम्हाला चौरी घेऊन यावं लागेल माझ्याबरोबर. शंकर म्हणतात कुठं. तो तसं सांगतो, मी सगळ्यांना विचारणाऱ्या देवांना, ज्या कोणाला उत्तर येईल तिथं आपण थांबायचं. तिथून इंद्राकडे जातात. इंद्राला विचारतात श्री गुरुदेव दत्त म्हणल्यानंतर काय होईल. इंद्र विचारात पडतो, त्यालाही माहिती नाही काय होणार. मग तो म्हणतो आता तुम्हाला पालखी घ्यायला लागेल, आणि पालखीचं तुम्ही 3 जण आणि त्याच्याबरोबर एक कोणतरी भोई, असं तुम्ही ती पालखी उचलायची, विष्णूंच्याकडे जायचं म्हणतात. विष्णूंच्याकडे जातात. विष्णूंना ते प्रश्न विचारतात, श्री गुरुदेव दत्त म्हटल्यानंतर काय होईल. ते म्हणतात की अरे तुला अजून लक्षात नाही आलं. म्हणतात काय. श्री गुरुदेव दत्त तू इतका म्हणला आयुष्यभरामध्ये की त्याचं पुण्य तुझ्या गाठीशी एवढं जमा झालं की तू इथे स्वर्गामध्ये आलायस, आणि हे प्रत्यक्ष देव तुझ्या पालखीचे भोई झालेले आहेत. म्हणतात आणखीन काय तुला पाहिजे. एवढं आपल्याला म्हणजे नकळत त्याच्याकडनं ते पुण्य घडलेलं आहे. तो जरी चेष्टेच्या स्वरात, जरी हेटाळणीच्या स्वरात म्हणत होता, तरी ते नाम इतकं प्रभावी आहे. श्री गुरुदेव दत्त हे नामच एवढं प्रभावी की त्याचं पुण्य एवढं त्याच्या गाठीशी आलं की प्रत्यक्ष देवाने त्याला पालखीत बसवून, कोणी चौरी ढाळून, कोणी पंखा हलून शेवटी विष्णूचं दर्शन त्याला घडलं, म्हणजे घडवलं गेलं की आता घडलं ते ह्या नामामुळं. म्हणून आपण दरवर्षी सांगतो नाम. आणि त्या दत्त महाराजांचाच अवतार म्हणजे श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज. मग श्री स्वामी समर्थ महाराज हे कसं होतं की त्याची प्रखरता किंवा त्याची दिव्यता किंवा त्याचं जे तेज आहे ते मानवाच्या आपल्याला जवळ जवळ नेणारे. प्रत्यक्ष दत्त महाराज ज्या दर्शन देतात, तर ऋषीमुनींना ज्या दर्शन होत असतात त्यांची तपश्चर्या वेगळी, त्याच्या पुढच्या युगामध्ये तपश्चर्याचं प्रमाण वेगळं, त्याचे परिणाम वेगळे, परिमाण वेगळं. होम हवन पूर्वी व्हायचे, आता होम हवन कमी झालं, कर्मकांड कमी झाली. मग कर्मकांडात ते कमी कमी करत महाराजांनी कसं की शेवटी मानवाच्या जवळ जाऊन त्याचा उद्धार करायचा म्हणून श्री स्वामी समर्थ हा तो देह धारण केला. तो दत्त महाराजांचाच देह आहे आणि आपण त्यांच्याच नामामध्ये आहोत, आपण त्यांच्याच चरणांशी आहोत, आपण त्या ब्रह्मांड नायकाच्याच सेवेमध्ये आहोत. हे आपलं खूप भाग्य आहे. आणि आजच्या दिवशी म्हणजे हे जे चित्रा नक्षत्र आहे ते गुरुवारी आलेलं, आजच्या दिवशी तर खूप आपण भाग्यवान की आपल्याकडनं श्री स्वामी समर्थ जप एक माळ घेतला गेला. आपल्या गुरूंचा जो जप आहे, इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, तो म्हटला गेला. आणि हा भाग्यवान सेवेकरांचा जो त्यांच्यातर्फे जो प्रसाद आहे तो प्रसादात आपण ग्रहण करणार आहोत. हा सगळा खूप पुण्याचा की आपल्या भाग्याचा क्षण आहे. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. एक उल्लेख असा आहे की आपल्या मंदिराचे एक युवा सेवेकरी आहेत भावी धरोड, तर त्याच्या मातोश्री इथे बसलेल्या आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. तर आपण एकदा तर पुढे आपल्याला मंडळातर्फे आपण खूप खूप जोरात त्यांच्या टाळ्यामधून त्यांचं कौतुक करू. मंदिराच्या सेवेमध्ये हे संपूर्ण धरोड परिवार जो आहे तो खूप सक्रिय आहे. जरी एक जण आला नाही तरी बाकी 3 जण त्याच्यामध्ये त्या सेवेमध्ये असतात. 2 जण आले नाही तरी उरलेले 2 जण असतात. तरी ह्या भावींच्या आई आहेत, तर त्या सुद्धा आपल्या मंदिर सेवेमध्ये सक्रिय आहेत. जे आपण इथे पार्किंग बघतो, ज्या पाऊस येतो तर त्या स्वतः तिथले सगळं झाडलोट करून आपल्याला महाप्रसादाकरता जागा उपलब्ध करून देतात. तर एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला. मंदिरातर्फे आपण ताईंचे असते त्यांना श्रीफळ देऊ. मानाचं श्रीफळ असतं ते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपली पालखी सेवा आता इथे सुरू होईल आणि त्याच्याबद्दल मी एकदा आणखीन एक थोडंसं निवेदन असं करतो की 28 जानेवारी 2024 रविवार होता. त्या दिवशी आपली
पहिली शाखा जी सुरू झाली पंढरपूरला, त्या शाखेचा पहिला वर्धापन दिन तिथे साजरा केला. इथनं पुण्यातनं आपण काही मर्यादित भक्त तिथे गेलो होतो, पण तिथला संपूर्ण कार्यक्रम युट्यूबचा जो देऊळगाथा चॅनल आहे ना, श्री समीर काटोटे इथे उपस्थित आहेत, त्यांनी तो सगळा कार्यक्रम त्या युट्यूबवरती व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याचं केलेलं आहे. तर आपण देऊळगाथा ह्या चॅनल जर का बघितलं तर त्या चॅनलला आपला हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपूर्ण आपण बघू शकता. आणि मग आपण त्या चॅनलला काय लाईक करायचं का सबस्क्राईब काय असतं ते करायचं. फक्त तो कार्यक्रम बघता यावा म्हणून समीर काटोटे सुद्धा पंढरपूरला तिथे आले होते आणि त्यांनी तो जवळजवळ 3 ते 4 तासाचा कार्यक्रम आहे. संपूर्ण त्याचं व्हिडिओ शूटिंग अगदी बारीक तपशिलासह घेतलेलं आहे. तर एकदा समीर करता पण सगळ्यांनी टाळ्या वाजवा की हे त्यांनी मनोभावे काम केलं. ही सेवाच आहे, ही सुद्धा व्हिडिओ शूटिंग करणं सुद्धा सेवाच आहे. किंवा ओंकार जे इथं फोटो काढतो ही सुद्धा सेवाच आहे त्याची. ही लोक कुठे पुढे येत नाहीत त्याच्यामध्ये की आपण हे करतो, की त्यांच्या मनामध्ये पण नसेल की हे आपण सेवाच करतो. ही पण पुढचा कार्यक्रम जो आहे पालखी सोहळा आहे, तर पालखीचे आपले मानकरी इथे आहेतच, ते सेवा सुरू करतील. आपले आजचे यजमान जे आहेत त्यांच्यापैकी जर का कोणाला पालखीला जायचं असेल की आपले जे भक्त बसलेले आहेत त्यांना कोणाला पालखीबरोबर जायचं असेल तर आपण जरूर जावं. आणि उरलेल्या भक्तांनी महाप्रसादाकरता इथे पाठीमागे रांगेत श्री स्वामी समर्थ हा जप करतच थांबायचा आहे. कुठेही शांततेचा भंग होऊन द्यायचा नाहीये. स्वामींचा आपण एकदा जय जयकार करू आणि मग पुढच्या सेवेला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. अण्णा महाराज की जय.